कलसीकरणासोबत अध्याय 3 त्याचे 1 ते 4 पर्यंत. Colossians chapter 3 verse 1 to 4. कलसीकरणासोबत अध्याय 3 त्याचे 1 ते 4 पर्यंत. कुलसियों की पत्री कलसीकरणासोबत अध्याय 3 अध्याय 3 उसका 1 से लेकर 4 तक. त्याचे 1 ते 4 पर्यंत. अतः जब तुम मसीह के साथ जिलाए गए तो स्वर्गीय वस्तुओं की खोज में रहो जहाँ मसीह विद्यमान है और परमेश्वर की दाहिनी ओर बैठा है. पृथ्वी पर भी नहीं परंतु स्वर्गीय वस्तुओं पर ध्यान लगाओ क्योंकि तुम तो मर गए और तुम्हारा जीवन मसीह के साथ परमेश्वर में छिपा हुआ है. जब मसीह जो हमारा जीवन है प्रकट होगा तो तुम भी उसके साथ महिमा सहित प्रकट किए जाओगे. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तेथील वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केला जाल. पवित्र पवित्र करुणा में देवी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में दे दे. आपका वचन ज्ञानी सुंदर ज्ञानी पवित्र ज्ञानी शुद्ध इसके वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना, करुणा दया रखना, वचन समझने के लिए मदद करना. ये हमारी प्रार्थना है. धन्यवाद देते प्रभु यीशु के नाम से. आमीन. प्रिय कुलसियों की पत्री जैसे हमारे लिए खास लिखा गया है आणि कलसीकरणासोबत आपल्यासाठी खास लिहिण्यात आलेला आहे. अध्याय में खास पौलुस हमें क्या कहता है कि तुम मसीह के साथ जिलाए गए हो. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये पौल आपल्याला खास म्हणतो की तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला हम आहात मसीह के साथ जिलाए गए हैं. आणि आपण ख्रिस्ताबरोबर जीवित हमारा करण्यात यीशु आहोत जिंदा है. आणि आपला प्रभू यीशु हम जीवित जिंदा आहे है. आणि आपण सुद्धा जिवंत मरे आहोत हुए हैं क्या? आणि आपण मेलेले आहोत नहीं, नाही अब हम जिंदा है. आणि आता आपण जिवंत इसलिए आहोत. अब हमें क्या करना है? आणि म्हणून आता आपल्याला काय हमें करायचं स्वर्गीय आहे वस्तु की खोज करना है. आणि आपल्याला स्वर्गीय गोष्टींची खोज करायची बाइबल में आहे. लिखा है खोजो. किसको खोजना है? परमेश्वर को खोजना है. आणि बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे तुम्ही शोध करा. कोणाचा शोध करा? देवाला शोधायचा अब आहे. हमें ऐसी वस्तुओं को खोजना है जो स्वर्ग में है और स्वर्ग की वस्तुओं को खोजना है. आणि आता आपल्याला अशा गोष्टींचा शोध करायचा आहे जे स्वर्गामध्ये आहेत आणि स्वर्गीय गोष्टींना आपल्याला शोधायचं और आहे. वहाँ ऐसा लिखा है कि स्वर्ग में वहाँ मसीह विद्यमान है, मसीह जिंदा है, वहाँ मसीह बैठा है. आणि तिथे देण्यात आलेलं आहे की स्वर्गामध्ये ख्रिस्त विद्यमान आहे आणि तो तिथे बसलेला आहे. और वो भी कहाँ? परमेश्वर की दाहिनी ओर. आणि ते सुद्धा कुठे? देवाच्या उजव्या परमेश्वर बाजूला. की दाहिनी ओर बैठा है. आणि देवाच्या उजव्या बाजूला तो तो बसलेला आहे. परमेश्वर कहाँ है? स्वर्ग में है. आणि देव कुठे आहे? स्वर्गामध्ये और आहे. उसकी दाहिनी ओर कौन है? यीशु मसीह है. आणि त्याच्या उजव्या बाजूला कोण आहे? प्रभू यीशु आहे. इसलिए हमारा ध्यान हमेशा, हमारा सोच, हमारा हर एक बात हमेशा परमेश्वर के बारे में, स्वर्ग के बारे में होना चाहिए. आणि म्हणून आपले जे विचार आहेत ते नेहमी स्वर्गाबद्दल असले पाहिजे. यानी इसका मतलब है हमारे हर एक काम में, हर एक बातों में, चलते समय, उठते समय, कोई काम करते समय, हर बातों में हमें ये सोच हमारा होना चाहिए मुझे स्वर्ग जाना है और मेरा स्वर्ग में कहाँ है, स्वर्ग की कौन सी वस्तुओं पर मन लगाना है? यीशु मसीह की ओर. आणि आपल्याला पुढच्या वेळेस बसता वेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विचार करायचा आहे की मला स्वर्गामध्ये जायचं आहे आणि स्वर्गामध्ये कोणत्या गोष्टीकडे आपल्याला मन लावायचं आहे? प्रभू येशूकडे. स्वर्ग में सब कुछ है. आणि स्वर्गामध्ये सर्व काही आहे. सुख आहे, आनंद है, आनंद सोने आहे, का रास्ता है, सोन्याचा रस्ता बहुत आहे सुंदर रीति से वो नगर है, आणि खूप चांगल्या रीतीने तो नगर आहे स्वर्गदूत है, आणि स्वर्गदूत आहे, ख्रिस्ती लोग हैं, ख्रिस्ती लोक आहेत भविष्यवक्ता लोग हैं, आणि सतीश लोक इस्राएली आहेत, है, इस्रायली आहे, पौलुस है. पौल आहे. लेकिन हमें इन सब तो नहीं, परंतु हमें मेन स्वर्ग में किसकी ओर देखना है? यीशु मसीह की ओर. आणि आपल्याला या सर्वांना नाही परंतु मुख्य आपल्याला कोणाला पाहिजे आहे? प्रभू और येशूकडे. दूसरा परमेश्वर की ओर. आणि दुसरं प्रभू येशूकडे, नहीं, देवाकडे. परमेश्वर की ओर, क्योंकि वो किसकी बाजू में बैठे हैं? परमेश्वर की ओर. आणि देवाकडे कारण तो कोणाच्या बाजूला बसलेला आहे? देवाच्या तो इसीलिए बाजूला. अगर हमारी सोच में हमेशा अगर यही रहेगा कि मुझे स्वर्ग जाना है क्योंकि मेरा यीशु है और मुझे यीशु के पास जाना है, आणि म्हणून जर आपल्या विचारांमध्ये हेच असेल की मला स्वर्गामध्ये जायचं आहे आणि स्वर्गामध्ये माझा प्रभू येशू आहे तो हम पृथ्वी की वस्तुओं पर मन नहीं लगाएंगे. आणि आपण पृथ्वीवरच्या गोष्टीकडे मन लावणार पृथ्वी नाही. की वस्तु जैसे लोगों के पास धन, पैसा 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 पैसा, हमेशा पैसे ढूंढते, मुंह में पैसा, करोड़ों की बातचीत, मिलियन की बातचीत, हमेशा पैसों का ही बातचीत रहता है. आणि त्याच्या तोंडामध्ये नेहमी पैशाची गोष्ट असते वो परमेश्वर के बारे में ज्यादा बात नहीं करते. आणि ते देवाबद्दल जास्त बोलत नाही. संसार की वस्तु, पृथ्वी की वस्तु कौन सी है? व्यभिचार. आणि जगात वस्तू कोणती आहे? व्यभिचार. घर बनाना गलत नहीं, लेकिन होता है लोग कंपटीशन में घर बनाते हैं. आणि खूप लोक स्पर्धात्मक काय करतात? घर बांधतात इतना प्यार करते अपने घर से, आणि एवढं प्रेम करतात स्वतःच्या अपने घर घराला से बाहर निकलना पसंद नहीं करते. आणि त्यांना त्यांच्या घरातून बाहेर निघणं
आवडत इसलिए नाही. देखो कोई कोई बच्चे लोग को लत लगी रहती, वो घर से बाहर ही नहीं निकलते. आणि म्हणून काही मुलांना ती सवय लागलेली असते की लोक त्याच्या बाहेरच निघत कुछ नाही. पुरुष आणि काही पुरुष ऐसे रहते कि वो घर को छोड़ते ही नहीं. आणि असे असतात की ते लोक घराला सोडतच नाही. बस घर वो और उनका घर. आणि ते आहे त्यांचं घर. कुछ औरतें ऐसी रहती. आणि काही स्त्रिया अशा पहले असतात. से गए हफ्ते में एक आदमी ने बताया कि मेरी बीवी बाहर ही नहीं निकलती. आणि एका पुरुषाने सांगितलं की माझी जी स्त्री आहे ती बाहेर निघत नाही. बाजू वालों के पास भी नहीं जाती, मार्केट में भी नहीं जाती. आणि बाजूवाल्यांकडे जात नाही, मार्केटमध्ये सुद्धा जात मतलब नाही. बाजार में बोले वो भी नहीं. आणि बाजारात सुद्धा नाही. बच्चा बाजू में गया है, उसको लाने भी नहीं जाते. आणि मुलगा जर बाजूला गेलेला आहे त्याला आणायला सुद्धा ते जात नाही. इतनी मतलब उसको वो बोलती मैं घर छोड़ूंगी नहीं. आणि ती म्हणते की घराला सोडणारच उसका नाही. बेडरूम वो छोड़ देंगे. आणि तिचं जे बेडरूम आहे तिला सोडत नाही. खाना तक बनाते हैं. छोड़ो वो भी आगे छोड़ दो. तो कहने का उद्देश्य लोगों का मन उसमें बैठ गया है. आणि लोकांचं जे मन आहे त्याच्यामध्ये बसलेलं आहे. होता है लोगों का मन इस पृथ्वी की वस्तुओं पर लगा है. आणि खूप लोकांचं जे मन आहे ते पृथ्वीवरील गोष्टींकडे लागलेलं आहे. होता है लोग पृथ्वी पर यहाँ पे लिखा है तो पृथ्वी पर मन मत लगाओ. आणि इथे दिलेलं आहे की तुम्ही पृथ्वीवरील गोष्टींकडे मन आज लावू होता नका. है लोगों को अगर आज बोलेंगे चलो आज मुझे यीशु के पास जाना है. आणि काय बोलता मुझे? सचिन आणि खरं आहे. माझे मुलांचं टेन्शन आहे. और मेरे बच्चों का टेंशन है. मसीह से प्यार है आणि ख्रिस्ताचे प्रेम आहे. आणि आहे. तो फिर कभी भी जब बुलाए तो बुलाहट आया तो जाना चाहिए. आणि जर कधी बोलवलं आलं तर गेलं पाहिजे. मोसेस अपनी बीवी और छोटे बच्चों को छोड़कर ही सेवा के लिए उतरा. आणि मोशे स्वतःच्या बायकोला आणि त्याची जे लहान मुलं होती त्यांना सोडून तो सेवेमध्ये उतरला. और वो बच्चों को छोड़कर प्रभु के पीछे चला. आणि तो उतरला आणि मुलांना सोडून तो देवाच्या मागे चालला. तो हमें कभी कभी ऐसा भी होता है कि हमें परमेश्वर बुलाता है. मैं आपको ये नहीं बता रही हूँ कि अभी आप लोग मर जाओ और स्वर्ग में जाओ, ऐसा नहीं. लेकिन जब भी आपको प्रभु कॉलिंग आता है कि आओ. आणि हमारे कलीसिया में भी बहुत से ऐसे लोग हैं जिन्हें प्रभु बुला रहा है, तुम आओ मेरे पास आओ. आणि आपल्या मंडळीमध्ये खूप सारे असे लोक आहेत ज्यांना देव बोलवत आहे तुम्ही माझ्याकडे या. उनका मन पृथ्वी की वस्तुओं पर पृथ्वी पर लगा है. आणि त्यांचं जे मन आहे पृथ्वीवरील गोष्टीकडे पृथ्वीकडे लागलेलं आहे. घर के बारे में. आणि घराच्या बद्दल. मी मेरी तर दीदी माझं घर कोण घेऊन जाईल. और अगर मैं बोली कि दीदी मेरा घर कोई तो लेकर जाएगा. बट आओ तुम्ही ती का चिंता करता घराबाबतीत. और आप घर के बारे में क्यों सोचते हो. घराचं तर तुम्ही राहताय ना. और आप रहते हो. त्याचं तेवढंच बघायचं. मेल्यानंतर दोन बघते तुमच्या घराच्या बाबतीत तुम्हाला काय काळजी. तुम्हाला तर नवीन घर भेटतंय ना. और आपको तो नया घर मिलने वाला है. नाही माझं घर और नहीं मेरा घर. मी घेतलं नाही पाहिजे. और किसी ने लेना नहीं चाहिए. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी होतात माणसांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आपली मनं पृथ्वीवर लावलेली आहे. आणि और उन्होंने क्या किया अपने मन को पृथ्वी के ऊपर लगाया है. आणि दुसरी गोष्ट बरेच जण आज या जगात गुरफटले आहेत. और बहुत से जो लोग इस संसार में क्या हो गए फंस गए. थोड़े इतने रीति से फंस गए हैं कि उन्हें अब परमेश्वर बोला तो नहीं हो सकता. आणि अशा रीतीने ते लोक फसलेले आहेत की त्यांना देव सांगितलं की ते लोक नाही पडतात. भूल भी गए कि वो एक दिन जाने वाले हैं. आणि ते लोक विसरून गेलेले आहेत की ते लोक एक दिवशी जाणार इसलिए आहेत. प्रियो आज हम मसीहों को प्रभु क्या कहता है. हम कभी भी स्वर्गीय वस्तुओं पर यानी स्वर्गीय जो वस्तु को है हमारा यीशु मसीह और पिता परमेश्वर उधर ध्यान लगाकर हमें पहुंचना है, उधर हमें जाना है. उधर ये सोच रखकर हमें जो करना है क्या करना है और अगर हमारी सोच में वही रहेगा ना हम वही करेंगे. आणि जर आपल्या विचारांमध्ये तो असेल तर आपण काय करू तेच आपण करू. इसलिए प्रियो हमारा मन स्वर्गीय वस्तुओं पर लगाओ. आणि म्हणून प्रेम आपलं जे मन आहे ते स्वर्गीय गोष्टीकडे और लावा. स्वर्गीय वस्तुओं की खोज में रहो. आणि स्वर्गीय गोष्टींच्या शोधामध्ये हमें राहा. स्वर्गीय वस्तु कैसे मिलेगी यानी स्वर्ग कैसे मिलेगा. आणि स्वर्गीय वस्तू कशा भेटेल म्हणजे स्वर्ग आपल्याला कसा भेटेल. हमें ये प्राप्त करना है कि जिसमें मेरा यीशु मसीह रहता है वो है स्वर्ग जगह, वो मुझे कैसे मिलेगा. आणि जिथे माझं येशू राहतो म्हणजे ते जे ठिकाण आहे स्वर्ग ते मला कशा रीतीने उस मिळेल. रीति से ढूंढना है. अच्छा चर्च आने के बाद मुझे स्वर्ग जाने का रास्ता मिलता है, मैं स्वर्ग में पाता हूँ, ठीक है. मैं आराधना करने के बाद अच्छा प्रार्थना करने के बाद बाइबल पढ़ने के बाद ये खोजना है. और मैं कितना खोजूँ ऐसे आप जितना खोजते जाओगे ना आपको नए नए मिलते जाए. आणि जेवढं तुम्ही शोधत जाल तेवढं तुम्हाला नवीन नवीन भेटत जाईल. इसलिए प्रियो प्रभु के वचन के अनुसार आपका मन प्रभु की ओर और आपका मन स्वर्गीय वस्तु की ओर लगाना रहना चाहिए. आणि म्हणून प्रियानं तुमचं जे मन आहे देवाच्या वचनानुसार ते स्वर्गीय गोष्टीकडे आणि प्रभूकडे लावलेलं असलं पाहिजे. वो क्यों इसका उत्तर दिया है 3 वचन में. आणि ते काम त्याचं जे उत्तर आहे ते 3ऱ्या वचनामध्ये दिलेलं आहे. क्योंकि तुम मर गए थे. आणि कारण तुम्ही मृत
झाला आहात लेकिन अब तुमने मसीह में जीवन पाया है। आणि आता तुम्ही ख्रिस्तामध्ये जीवन प्राप्त केलेले अब आहे तुमको यीशु मसीह परमेश्वर ने किधर लिया है? अंदर छुपा रखा है। आणि आता परमेश्वर तुम्हाला आतमध्ये लपवून ठेवलेले देखो आहे हमारे भी अंदर बहुत सारे पार्ट छिपे हुए हैं, आणि आपले सुद्धा आतमध्ये खूप सारे पार्ट्स लपलेले हमें आहेत उसका ज्ञान नहीं है। आणि आपल्याला त्याचं ज्ञान नाही हमारे ही पार्ट्स है आणि आपलेच पार्ट्स और आहेत हमने उसे देखा भी नहीं, आणि आपण त्यांना पाहिलेले सुद्धा नाही लेकिन फिर भी वो अंदर काम करते हैं। आणि तरी सुद्धा ते आतमध्ये काम हम करतात ज्यादा करके कौन से पार्ट्स को ध्यान देते हैं? बाहरी पार्ट्स को। आणि आपण जास्त करून कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतो जे बाहेरी भाग आहेत जैसे त्याच्याकडे हमारी त्वचा, आणि आपली त्वचा कोशिश करते हैं कि हमारी त्वचा गोरीच रहे, आणि आपण प्रयत्न करतो आपली जी त्वचा आहे ती अच्छी निरोगी राहावी, रहे, चांगली स्वच्छ राहावी रहे, स्वच्छ अच्छे राहावी कपड़े पहनते आणि हैं, चांगले कपडे घालतो बाहर का ये दांत आणि बारीचे दात नाक इसलिए साफ करते हैं। आणि नाक म्हणून साफ करतो कभी कभी लोग ऐसा साफ करके फिर इधर ही साफ करते हैं, वही मैंने खुद देखा है। बच्चे लोग तो ऐसा बैठे बैठे मेरे को तो मैं तो शॉक ही हो गया, ऐसा लगा बच्चे के समय पे जाकर उस बच्चे को मारो। ऐसा किया, देखा और खा लिया। भले इसको आदत नहीं लगता है, अभी वचन छोड़ के तो बच्चे को मारने नहीं जा सकती। आणि वचन सोडून मुलांना मारायला जाऊ शकत नाही तो कहने का उद्देश्य कि हम जो हमारे बाहर के जैसे हम दांत को साफ करना, यानी हम जो इस बाहरी अवयवों को काम मतलब ध्यान देते, लेकिन हम भीतरी भागों को ध्यान नहीं देते। आणि बाहेरचे जे अवयव आहेत आपण त्याच्याकडे लक्ष देतो परंतु जे आतले अवयव आहेत त्याच्याकडे लक्ष और नाही आप देत. नोट करो, जो भीतरी भाग है आणि जे आतले भाग आहेत वो बड़े ही अनमोल भाग है, आणि ते खूप अद्भुत भाग आहेत इसलिए परमेश्वर ने उसके ऊपर हड्डी का ढांचा दे दिया। आणि म्हणून देवाने त्याच्यावरती हाडांचा सांगाडा दिलेला आहे आप सबको हड्डी का ढांचा है। आणि तुम्हा सर्वांना हाडांचा सांगाडा आहे. आपने एक्सरे तो देखा है? हाँ, देखा है ना, उसमें सांगाड़ा है, हड्डी का ढांचा आता है ना? तो उसमें एक एक हाथ, अंदर के लंग्स, ऐसे एक एक पार्ट्स जो परमेश्वर ने अंदर छुपा के रखे हैं, आणि आतमध्ये देवाने एक एक भागाला लपवून ठेवलेला आहे और वही हमें चलाते हैं, हमारे बाहरी अवयवों को चलाते हैं। जैसे भी देखो अंदर खून है, नसें हैं, ये हमें खड़ा करती है नसों के द्वारा। एक नस भी दब गई ना, एक नस भी, अगर आपकी माइंड की एक नस दब जाती है किसी की माइंड की, तो कोमा में जाता है, एबनॉर्मल हो जाता है। अगर पीठ की कोई एक हड्डी तो कमर से जुड़ा हो जाता है। अगर यहाँ की अगर रीढ़ की यहाँ पर उसको क्या कहते हैं, मालूम नहीं, यहाँ की अगर कोई गर्दन की नस दब गई तो पूरा बॉडी जुड़ा होता है, सो के रहता है। यानी सोचो कितने हमारे जो शरीर के अंदर के जो भाग है जो बहुत छिपे हुए हैं लेकिन वो अनमोल है, वैसे आप लोग भी अनमोल हो, मैं भी अनमोल हूँ। इसलिए प्रभु ने क्या किया, परमेश्वर ने हमारे अपने अंदर छुपा के रखा। आणि तुम्ही आणि मी अनमोल आहेत म्हणून देवाने काय केलं, आपल्या सर्वांना त्याच्या आतमध्ये लपवून ठेवलं ख्याल से आणि काळजीपूर्वक ठेवलेलं आहे आणि सुरक्षित ठेवलेलं आहे. इसलिए हम लोग क्या करना चाहिए, आणि म्हणून आपण काय केलं वहीं पाहिजे पर अपना मन लगाना है। आणि वरच्या गोष्टींकडे आपला मन लावायचं हमारा आहे. अंदर का भाग है ना, अंदर का भाग आणि आपले जे आतमधला भाग आहे जिंदा रखवाता है, आणि ते जिवंत ठेवतं हमें साफ करवाता है। आणि आपल्याला साफ करतो. इसलिए किडनी से हमारा जो किडनी से सारी गंदगी करती है, यूरिन पास होना, स्टूल पास होना, ये सारी जो है ये सारी क्रिया अंदर से होती है, हमें शुद्ध रखती है। वैसे परमेश्वर हमारे भीतरी भागों के द्वारा काम करता है और सुरक्षित करता है। आणि देव आपल्या आतल्या भागाच्या द्वारे काय करतो, काम करतो आणि आपल्याला सुरक्षित और ठेवतो. अंदर के भाग जिंदा रहते हैं। आणि आतमध्ये जे भाग आहे ते जिवंत हार्ट राहतात. बंद, आणि जर हार्ट बंद झालं बॉडी बंद, आणि शरीर सुद्धा बंद होतं. सांस, लंग्स जो हमारा पंपिंग होता है, आणि जे आपले फुफ्फुस आहे ते श्वासोच्छ्वास घेतात मराठी है ना, तसाच शब्द आहे ना तो, हाँ, ते घेतात। ते जब बंद हो गया, ये जो हम लेते हैं ना श्वास, ये हमारी लंग्स के द्वारा लेते हैं। आणि ते आपल्या फुफ्फुसाच्या द्वारे घेतो. अगर वो कम हो गया आणि जर ते कमी झालं तो हम क्या हो जाएगा, आणि काय बंद, होतं, सांस बंद, आणि श्वास बंद मर गए। आणि मरून जाऊ. यानी आप देखो अंदर के पार्ट्स कितना हमारा इम्पोर्टेंट है। आणि आपल्या आतमध्ये जे भाग आहे ते किती महत्त्वपूर्ण मतलब आहे. ऐसा नहीं कि बाहर के पार्ट्स इम्पोर्टेंट नहीं है, लेकिन उससे भी बाहर के पार्ट्स को क्लीन एंड स्वच्छ और चला के जिंदा रखता है अंदर का पार्ट। आणि बाहेरचे जे भाग आहे त्यांना स्वच्छ आणि चालवून जिवंत ठेवतं आतले भाग. तो वैसे ही हम भी
आज परमेश्वर को प्रदर्शित करते हैं, यीशु मसीह को प्रदर्शित करते हैं, यीशु मसीह को दिखाते हैं। हम जो प्रभु ने परमेश्वर ने हमें अंदर छुपा के रखा है ना, हम प्रभु के अंदर रहकर हम प्रभु को यीशु मसीह को दिखाते हैं। आणि देवाने जे आपल्याला आतमध्ये लपवून ठेवलेलं आहे आपण काय करतो आतमध्ये राहून देवाला प्रकट करतो. मेरा हार्ट दिखाता है मैं जिंदा हूँ, आणि माझा हात दाखवतो की मी जिवंत आहे. मेरा फुफ्फुस सांस लेकर आपको दिखा रहा है मैं जिंदा हूँ। आणि माझे जे फुफ्फुस आहे तो श्वास घेऊन तुम्हाला दाखवतो की जिवंत वैसे आहे. ही यीशु मसीह में हम अंदर छुपे हुए लोग हम यीशु मसीह को जिंदा है दिखाते हैं। आणि तसं प्रभूमध्ये आपण लपलेली लोक आपण दाखवतो की येशू हा जिवंत आहे. इसीलिए हम हमारा मन वहाँ लगा है। आणि म्हणून आपलं जे मन आहे आपल्याला अगर तिथे हमारा लावायचं ध्यान आहे. उधर रहेगा तो हम जिंदा रहेंगे, आणि जर आपलं लक्ष तिथे असेल तर आपण जिवंत और राहू. हमारा ध्यान इधर रहेगा आणि जर आपलं जे लक्ष आहे ते जगाकडे असेल तो फिर हम बच सकते, मर सकते, नाश हो सकते, मरा हुआ जीवन। आणि मग आपण बसू शकतो आपला नाश होऊ शकतो आणि आपण मेलेली जीवन जगू. एक दिन जब यीशु मसीह आएगा आणि म्हणून जेव्हा एक दिवशी प्रभू येशू येईल हम भी यीशु के साथ प्रकट हो जाएंगे। आणि आपण सुद्धा येशूसोबत प्रकट होऊ. इसलिए प्रियो, आप बहुत अनमोल व्यक्ति लोग हो। आणि म्हणून प्रियांनो तुम्ही खूप अनमोल व्यक्ती आप आहात. सबने भक्ति, ये अगर वचन देखेंगे ना दूसरे अध्याय में ऐसा लिखा है, बपतिस्मा किए लोगों को परमेश्वर अंदर छुपाता है। आणि दुसऱ्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं जे बपतिस्मा घेतलेलं आहे ते त्यांना काय करतो आतमध्ये लपवून ठेवतो. छुपाया है, आणि आपल्याला बहुत लपवलेलं आहे. अनमोल व्यक्ति हो आणि तुम्ही खूप अनमोल व्यक्ती परमेश्वर के आहात राज्य के लिए। आणि देवाच्या राज्यामध्ये. आपका ध्यान, अरे मैं ये नहीं बोलती आपकी आंखें ऐसे रखो, वैसा मत रहो। आणि अशा रीतीने मन की आंखें बाहर रखो। मनचे डोळे तुम्ही तिथे राहा. मैंने एक प्रभु के दास को टीचिंग में सुना था, मैं निंदा नहीं कर रही, प्रभु मुझे माफ करना। वो बोला 1 घंटे तक गर्दन ऐसे ही रखना है, उधर ही आके लगाना है। मतलब आपने ये बोला उसका घूम गया मान, बोला मैं 3 घंटा ऐसा रखा। उससे बेटर है हम अगर ऐसे रखने से बेटर है मन से प्रभु को देखो। आणि अशी मान ठेवण्यापेक्षा उत्तम आहे की तुम्ही मनामध्ये देवाकडे क्योंकि हम पहा. ऐसा देखेंगे तो क्या दिखेगा मेरे को क्या दिख रहा है? आणि मला काय दिसतंय देखो पंख के ये सब दिख रहे हैं, सिर्फ दीवारें दिखेगी, यीशु दिखेगा क्या? आणि फक्त भिंती दिसते येशू दिसेल का. मैं ऐसे ही देखती रहूँगी। अब सोचो मैं टेरेस पे भी गई आणि मी टेरेसवर तो मुझे सिर्फ आकाश ही दिखाई दे, और बाप रे आकाश देखने को तो मुझे डर लगता है। आप देखते रहो, देखो कैसा डर लगता है, ऐसा लगेगा आकाश नीचे आ गए आणि असं वाटतं की आकाशाखाली येत आहे आप तुरंत डर जाओगे, आणि तुम्ही लगेच ऐसा भागा. लगेगा आप ही छू कर आ गए, ऐसा फील होता है। आणि असं होतं. तो उससे बेटर है मन से देखो। आणि त्याच्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही मनाद्वारे पहा. उनका वचन बहुत अच्छा था, आणि त्यांचं जे वचन होतं ते खूप बहुत चांगलं अच्छे होतं रीति से सिखाया। आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी शिकवलं तो जो होतं. बोल रहे थे कि 1 घंटे तक आप अपनी सिर्फ गर्दन को ऊपर करो और उधर ही देखते रहो, लेकिन वो नहीं दिखाई देगा क्योंकि हम शारीरिक आंखों से परमेश्वर को नहीं देख सकते। आणि कोई कृपा होना चाहिए, परमेश्वर की कृपा हुई तो हम इन आंखों से प्रभु को देखेंगे। आणि आपण शारीरिक डोळ्यांद्वारे आपण प्रभूला पाहू शकत नाही परंतु जर देवाची कृपा झाली तर आपण त्याला पाहू शकतो. बाइबल में लिखा है यूहन्ना आत्मा में गया आणि बायबलमध्ये तिने लिहिलं की यूहन्ना आत्म्यामध्ये गेला तब यीशु को देखा। आणि तेव्हा त्याने येशूला पाहिलं. तो जब आप आत्मा में जाते हो, तो आत्मा में जाने के लिए शारीरिक आंख बंद होनी चाहिए। आणि जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये जाता म्हणजे आत्म्यामध्ये जाण्यासाठी तुमचे जे शारीरिक डोळे आहेत ते बंद असले आपकी पाहिजे. जब शारीरिक आंख बंद हो जाएगी तब आपकी आत्मिक आंखें खुल जाएगी, तब आप आत्मा के द्वारा देख सकोगे। इसलिए उसने दर्शन देखा, यीशु मसीह को देखा और हमने मूवी भी लिया। आणि मग त्याने दर्शन पाहिलं, येशू ख्रिस्ताला पाहिलं आणि तो उपडा पडला. इसलिए प्रियो याद रखो। आणि म्हणून त्याने लक्षात मैं ठेवलं. उनका मजाक नहीं उड़ा रही क्योंकि मैं आपको बता रही हूँ, जो अभी वचन आया है इसलिए मैं आपको बता रही हूँ। आणि वचन आलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. हमारा हम ऐसा करके रस्ते में देखकर नहीं बाबा आज वचन सुना है स्वर्ग की ओर ही देख, स्वर्ग की ओर ही देख नहीं, मन से प्रभु की ओर देखो। आणि मनाने तुम्ही देवाकडे आपका पाहा. मन हमेशा नहीं मेरे प्रभु को ये नहीं है, जब मन मेरे स्वर्ग जाना है, मेरा यीशु दाहिनी ओर परमेश्वर के बैठा है, मुझे स्वर्ग जाना है, मुझे स्वर्ग पहुंचना है। अच्छा, स्वर्ग जाने के लिए चल जाना है, स्वर्ग जाने के लिए बाइबल पढ़ना है बाबा। तो ये मन में अगर यीशु बैठा है ना, वहीं पर लगा रहेगा ना। अभी अगर देखो मैं अगर आपको एक बात बताऊं, आणि मी तुम्हाला एक सांगते. अभी आपके बाजू में जो बैठे लोग हम सब बैठे हैं, आणि तुमच्या बाजूचे लोक बसलेले आहेत. तो अभी आप मोबाइल निकाल कर आणि आता जर तुम्ही मोबाईल काढून आप फेसबुक पे जाकर आणि तुम्ही फेसबुकवरती जाऊन गंदे वीडियो देखोगे, आणि लहान व्हिडिओ पाहाल नहीं ना,
आणि काय करा पहिली बात तो मोबाइल खोलोगे नहीं क्यों बाजू में बैठे हो आणि मोबाईल उघडल्याने का बाजूला बसले और आहे अगर बैठना है तो देखना है उसको तो आप खास यीशु का वीडियो निकालेंगे आणि जर तुम्हाला पाहायचं आहे तर तुम्ही खास येशूचा व्हिडिओ काढा यीशु का वीडियो निकाल कर आणि येशूचा व्हिडिओ काढून सच है आणि खरी गोष्ट आहे तो वैसे ही प्रियो आणि तशाच रीतीने क्रिया अगर हम मन में यीशु को जाग हमारा मन यीशु की ओर है तो हमारे मन में हमेशा रहेगा यीशु देख रहा है यीशु देख रहा है यीशु देख रहा है ये हमेशा हमको महसूस होता रहेगा नहीं मैं ये कर रहा हूँ यीशु देख रहा है ये हमेशा रहेगा फिर आप क्या करोगे आणि तुम्ही काय करा यीशु देख रहा है इसलिए आप क्या करोगे यीशु का ही वीडियो निकालोगे आणि येशू तुम्हाला पाहत आहे म्हणून तुम्ही काय करा बायबल ही खोलोगे आणि तुम्ही बायबल प्रार्थना ही करोगे आणि तुम्ही प्रार्थना चर्च करा. में ही आओगे आणि चर्चमध्येच तुम्ही या फिर आपको समझा आणि आता तुम्हाला समजले मन स्वर्गीय वस्तु पर आणि म्हणून मन हे स्वर्गीय गोष्टीकडे लागलं स्वर्गीय वस्तु हमारा है पिता परमेश्वर और यीशु मसीह आणि स्वर्गीय गोष्टी म्हणजे आपला परमेश्वर आणि आपला पिता हमें स्वर्ग क्यों जाना है आणि आपल्याला स्वर्गामध्ये का जायचं आहे क्योंकि हमारा यीशु वहाँ है, आणि आपला परमेश्वर तिथे आहे जिसने हमें उद्धार दिया ज्याने आपल्याला तारण दिलेलं उसे आहे हमें मिल जाए आणि त्याला आपल्याला वो भेटायला हमारा जायचं आहे इंतजार कर रहा आणि तो आपली वाट पाहत है वो आहे हमारा बहुत इंतजार कर रहा आणि तो आपली खूप वाट पाहत है आहे और बहुत प्यार से वो हमें लेने आने वाला है आणि खूप प्रेमाने तो आपल्याला घेण्यासाठी इसलिए येणार जैसे हम आहे दरवाजे पे पहुंचेंगे वो बड़ा ही खुश हो जाएगा आणि म्हणून जसं आपण दरवाजावरती पोहोचू तो खूप आनंदित होत जाईल बहुत खुश क्या रे एवढ्या वर्षानंतर आला चल का असं नाही म्हणणार. हाँ? क्या मैंने ये आनंद से लेगा आनंद से दरवाजा खोलेगा भीतर लेगा प्यार से अंदर लेगा आणि तो प्रेमाने आपल्याला आतमध्ये घेईल तो सबसे बड़ी बात है आणि सर्वात मोठी गोष्ट आहे हमारा दूल्हा ऊपर है हमें जाना है आणि आपला जो वर आहे तो वरती आहे आणि आपल्याला जायचं आहे हालेलुया हालेलुया. इसलिए स्वर्ग है आणि म्हणून आपल्याला सुख स्वर्गामध्ये लेने जायचं के आहे लिए नहीं जाना आणि सुख घेण्यासाठी जायचं यीशु के आहे लिए जाना आणि येशूसाठी जायचं स्वर्ग आहे में जाने का हमारा मुख्य उद्देश्य क्या है यीशु आणि स्वर्गामध्ये जाण्याचा आपला मुख्य उद्देश काय आहे प्रवेश लोग स्वर्ग क्यों जा रहे हैं आणि लोक स्वर्गामध्ये का जातात सगळं चांगलं आहे और वहाँ पर सब कुछ ते अच्छा है माझं घर आहे म्हणजे मेरा घर है तिथे सगळं चांगलं आहे तिथे घर आहे आपलं घर आहे ते आपण तिथेच होतो पहिले और हम वहीं पर थे पहले पहिले आपण देवातच होतो और पहले परमेश्वर में आणि थे आता देवाने पुन्हा तिथेच लपवतो और परमेश्वर ने कैसे हमको वहाँ पर छुपा कर रखा है आता पुन्हा आपल्याला तिथेच जायचं और कैसे हमको वहीं पर जाना है मेन आपला उद्देश येशूकडे जायचं और मेरा हमारा उद्देश्य हमें परमेश्वर के पास जाना है देव तुम्हाला आशीर्वाद प्रभु आपको आशीषित करें प्रार्थना करू. हम प्रार्थना करेंगे पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येते उद्धार देने वाले पवित्र पिता इन सबको प्रभु हमेशा अपना मन तेरी ओर लगाए रहने के लिए सहायता करना इनकी हर एक सोच में प्रभु यीशु आप रहने के लिए सहायता करना ये मेरी विनती मेरी प्रार्थना है इनकी रक्षा करना अनुग्रह के पंखों में सदा सुरक्षित रखना धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना हमेशा वचन स्मरण रखकर वचन का अनुकरण करने वाले व्यक्ति होने के लिए सहायता करना इन सबको बहुत बहुत आशीषित करना आंखों के पुतली के समान संभाल लेना दृष्टि से बचाए रखना सदा आनंदित रहने के लिए सहायता करना इन्हें मैं आपका दास होने के नाते आशीषित कर दूँ प्रभु जितने छोटे बच्चे आए उन्हें तू आशीषित करना करुणा दया रखना धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना गंदे लोगों से दूर रखना पवित्र जीवन जीने के लिए माता पिता के आधीन रहने के लिए सहायता करना जवानों के लिए प्रार्थना करती हूँ जवानी के अभिलाषा से दूर रखना और बहुतायत आशीष देना किसी चीज़ की कमी रोटी होने नहीं देना और बहुत फलवान करना आंखों के पुतली के समान संभाल देना तो इन सब की ढाल इन सब का कवच है रक्षा करना अनुग्रह के पंखों में सदा सुरक्षित रखना आपका छेला हुआ हाथ रखना आंखों के पुतली के समान संभाल लेना तो इन सब की ढाल इन सब का कवच है रक्षा करना आगे का पूरा समय आपके हाथों में है सारा आदर सारी महिमा सारी प्रशंसा सारा गौरव मैं आपको देती हूँ प्रभु यीशु मसीह के नीचे और पवित्र और प्रभु ये लोग अपने अपने घर जाएंगे इनकी रक्षा करना सुरक्षित से घर पे पहुँचना आज बहुत से जन नहीं आए प्रभु पवित्र विजय शब्दों में अपना शपथ दिन पालन करने के लिए कृपा प्रदान जो कुछ बंधन है वो सारा यीशु के नाम से तोड़ दी छुटकारा घोषित कर आपके लहू तले डाले उनको उद्धार रिलीज कर दी तूने कहा डरो मत खड़े रहो और परमेश्वर के उद्धार का काम करो तो उनके लिए प्रभु उद्धार का काम करो पश्चाताप मन फिराओ और प्रभु आपके पास आने के लिए अपने चरणों में बैठने के लिए मदद करो मणिपुर के लिए प्रार्थना करते मणिपुर में शांति देता तेरा राज्य बनाने के लिए सहायता करो उन्होंने कहा ना तुम इस रीति से प्रार्थना करो जैसे पिता तेरी
इच्छा स्वर्ग में पूरी होती वैसे पृथ्वी पर हो, और पिता तेरा राज्य है। तो प्रभु हम प्रार्थना करते मणिपुर में तेरा राज्य है, और जैसे स्वर्ग में तेरी इच्छा पूरी होगी वैसे मणिपुर में पूरी हो। धन्यवाद देते जितने लोगों को सर्दी खांसी बुखार है प्रभु उन सबको चंगाई देना, छुटकारा देना, आपके घाव से मुक्त चंगी हो। उनके अधर्मों के लिए पापों के लिए मैं माफी मांगती हूँ। पाप का अधिकार, शैतान का अधिकार तोड़ देती हूँ। आया हुआ दंड प्रभु मसीह पर डाल देती हूँ, और छुटकारा और चंगाई की घोषणा करती हूँ। दया सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ। प्रभु यीशु मसीह के मीठे और पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना करते हैं। आमीन।